अमरावती शहरामध्ये अनेक महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आल्याचे दिसत आहे. खुलेआम गुन्हेगारीत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. मागील महिन्यामध्ये सुद्धा 12 हत्या घडल्या कारणाने देखील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोबतच अकोली परिसरात झालेल्या दुर्योधन कडू हत्याकांडामुळे म्हाडा परिसर ते साईनगर शिकवणीला ये-जा करणाऱ्या मुला-मुलींमध्ये भीती निर्माण झाली आहे. उपाययोजना म्हणून दिवस रात्रीची गस्त वाढवावी लागेल. शिवाय अस्थायी स्वरूपाची चौकी देखील ठेवावी लागेल. विधानसभा निवडणुकीनंतर गोपालनगर परिसरामध्ये कार्यकर्ते संजय गव्हाणे यांना सुद्धा धमकीचे फोन आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन राजापेठला तक्रार दाखल केल्यावरही संबंधितांवर कारवाई केल्या गेली नाही. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आमचे कालही सहकार्य होते, आजही आहे व उद्याही राहणार आहे. परंतु गुन्हेगारास संरक्षण देऊन कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस विभाग जबाबदार असेल. तरी उपरोक्त बाबतीत आपण स्वतः लक्ष घालून मुद्दा क्रमांक 1 व 2 च्या अनुषंगाने आवश्यक निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी विनंती माजी आमदार धाने पाटील, प्रीती बंड, नाना नागमोते, नितीन तारेकर, मनोहर भूत, धनंजय बंड, आशिष धर्माडे, डॉक्टर अल्विना हक, माया महाडिक अंबाळकर यांनी पोलीस आयुक्त यांना केलेली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.